नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. झेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर झेप अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. कृषी विभागाबाबतची कोणतीही अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची बातमी बघणार आहोत. काय म्हटलं बघा, सुधारित आकृती बंदानुसार प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. कृषी सहाय्यक व कृषी सेवक संवर्गातील पद भरतीला हिरवा कंदील मिळालेला आहे. रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देण्यात आलेले आहे. आता रिक्त पदे म्हणजे रिक्त पदे किती आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करावं. विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकॉनची घंटा दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला आगामी काळातली प्रत्येक त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कृषी विभागाचे तांत्रिक प्रश्न हवे असतील तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे तुम्हाला 9665484048. पीडीएफ स्वरूपात 1000 मागच्या पेपरला आलेले प्रश्न सुद्धा तुम्ही आतापासून अभ्यासू शकता व मराठी, इंग्रजी, गणित व इतर विषय जे काही जीके तुम्हाला विचारलं जातं त्याचे क्लासेस सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून. चला मित्रांनो, बघू काय म्हटलेले आहेत. तर पहा, मंत्रालयातील आयोजित एका महत्वाच्या बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पेसा क्षेत्रातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. 13 पेसायुक्त जिल्ह्यामधील कृषी सहाय्यक व कृषी सेवक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावलीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी अशी त्यांनी स्पष्ट केली आहे. तसेच मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कृषी सेवकांना कायमस्वरूपी नियुक्ती त्याचबरोबर देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेत तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करत खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मे महिना उजाडल्याने बदल्यांचा हंगामही जवळ आला आहे. मात्र नवीन आकृतीबद्ध निश्चित झाल्याशिवाय बदल्याची प्रक्रिया न करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे. पार्श्वभूमी विभागाचे सुधारित आता विद्यार्थी मित्रांनो, कृषी विभागात रिक्त पदसंख्या काय आहे ते बघू. सर्वात महत्वाचा पॉइंट याच्यावर या. विद्यार्थी मित्रांनो, एकूण पदे मंजूर आहेत 27,502. त्यातील सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी 18,764 आणि विद्यार्थी मित्रांनो 8,738 पदासाठी भरती असणार आहे. लक्षात घ्या, कृषी विभागामध्ये किती 8,738 पदासाठी कृषी सहाय्यक व कृषी सेवक या पदासाठी भरती असणार आहे. त्यासाठी तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो, आतापासून अभ्यासाला सुरुवात करा. मागच्या क्वेश्चन पेपर हाताळा आणि विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या कृषी सहाय्यक व कृषी सेवक या पदासाठी पात्र होण्यासाठी आतापासून प्रयत्न करा. जाहिरातीच्या अगोदर पासून जर तुम्ही प्रयत्न करायला लागलात तर विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात तुम्हाला 100% यश मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही. अशा पद्धतीने कृषी सेवक व कृषी सहाय्यक या पदासाठी जे काही क्वालिफिकेशन आहे कोणतेही अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून येतच राहणार. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.